थैंक यू थैंक यू। हमारे बीच में पापू चौको से हैं और वो आगे आएंगे और दो शब्दों को वो बोलेंगे। मसीह की बोलो, यीशु मसीह की जय 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 भीम, जय 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 भीम। मसीह सम्मान के सम्मान में और आजाद मैदान आ चुका है आज मैदान में। क्या बात है साहब, जय भीम। आदरणीय सर्व ख्रिस्ती समाज, महामानव ज्यांनी संविधान बनवले ते संविधान निर्माते आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे नातू आणि समाजाला पुढे एक ताकदीने घेऊन चालणारे आमच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर साहेब। साहेब आज दोन ठिकाणी हे लोक परेशान आहेत, कारण ख्रिस्ती समाजाचं नेतृत्व करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आमच्या मागे उभे राहिलेत। या मंचावर मी अनेक माझे पण भाषण झालेत, अनेक आंदोलन केले, पण हे आजचं आंदोलन वेगळं आहे कारण आमच्या पाठीमागे बाळासाहेब आंबेडकर आहेत। होय, आम्ही सर्व बहुजन ख्रिस्ती आहोत, आम्ही बाबासाहेबाला मानणारे आणि संविधानाला मानणारे लोक आहोत। असाच कुठलाच ग्रंथ नाही, असा कुठलाच धर्म नाही की संविधानाचं संरक्षण करेल, पण संविधान अशी वस्तू आहे जो प्रत्येक ग्रंथाचा आणि प्रत्येक समाजाचा सन्मान करतो आणि न्याय देतो। आज आझादमध्ये साहेब येणार आहेत म्हणून बरेच लोकांचे कान इकडे लागलेले आहेत, आपल्या लोकांचे नाही, त्या लोकांचे। त्यांना भीती फक्त साहेबांची आहे। मी साहेबांचा तर लय फॅन आहे, कारण मी बहुजन आहे, मी पण एका पक्षात काम करतो, तिथे पण कधी आम्हाला न्यायाची अपेक्षा भेटली नाही, पण एक न्याय जिवंत झाला ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या द्वारे। अनेक लोक आले, भाषण केले, निघून गेले, पण कधी जाऊन मुख्यमंत्र्यांशी बोलले नाहीत किंवा कधी जाऊन त्यांनी दिल्लीच्या लोकांशी बोलले नाहीत की यांच्यावर अन्याय का। पण आज आमचं एक भाग्य उजळलं, खरंच कोणीतरी स्वतः नेतृत्व करायला मैदानामध्ये उतरलं। आमच्या यामध्ये एक असं म्हणतात, ना चाहते राज ना चाहते धन, ना चाहते धन ना चाहते राज, हम मांगते हैं हिंदुस्तान लेके यीशु मसीह का नाम और डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का नाम। कल दिल्ली में कॉकरोच उतरने वाला उधर परेशान है, आज हम मैदान में आए तो ये इधर परेशान है। कॉकरोच कल आज हमसे सामना करो। अच्छे दिन आए म्हणतात आणि बहुजन समाजावरती, ख्रिस्ती समाजावरती अन्याय अत्याचार चालू आहे। ज्यावेळी आमचं आंदोलन असतं त्यावेळी मला 100 अटी लिहून घेतल्या जातात आमच्याकडनं, हे बोलू नका ते बोलू नका। अरे आमच्या बापाने अधिकार दिले आम्हाला बोलायचा, तुम्ही कोण रोखणार रे आम्हाला। ख्रिस्ती समाज जवळ शांत तवर शांत, कारण सगळे क्रांतीवालेच होते, इकडे येऊन शांतीमध्ये आले। एक बार हाथ चौड़ो, एक बार हाथ चौड़ो, हिलाओ हाथ हिलाओ। आता जरा चॅनल वाल्याने तिकडे पण बघा की जरा। आनंदाची बातमी आहे, आज आम्ही सर्व एकत्र इथं जमलो। जेवढे ते लोक आपल्याला दाबतील ना तेवढेच आपण ताकदीने उभा राहतोय।
एक लक्षात ठेवा, किती बी त्यांनी ताकद लावावी, किती बी त्यांनी प्रयत्न करावा संविधान बदलण्याचा, ॲक्ट काढण्याचा, पण मला एक सांगू द्या तुम्हाला, जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संतान या देशात जिवंत आहे ना, संविधानाला कोणाला पाप हात लावू शकत नाही. ते बाकीच्या नंतर. आणि सल्यूट आहे साहेब तुम्हाला, खरंच छाती भरून येत आहे. तुम्हाला बघण्यासाठी लोक तरसतात, आज तुम्ही आमच्यातच आहे, ही आनंदाची बाब आहे आमच्यासाठी. आणि तुम्हाला मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही भिवंडीमध्ये आमच्या पास्टर लोकांचं ऐकून एक भिवंडी शहर अध्यक्ष दिला, आणि त्याच्यामुळे इथपर्यंत येता आलं आम्हाला, नाही तर काय खरं नव्हतं. मी जास्ती काय बोलणार नाही, पण मुद्द्याच्या 2 गोष्टी बोलून बंद करणार आहे. हे बघा, तुमची ताकद आणि तुमची हिंमत हेच संविधान आणि ख्रिस्ती समाजाचं संरक्षण करू शकतं. आणि संविधान जोपर्यंत आहे म्हणजे ते कधी संपणार नाही. आणि संविधानाच्या जोरावरच आपण इथं आलोय. हा अधिकार मला बोलायचा पण संविधानानेच दिलेला आहे, समजलं. यामुळे कोणी असं बोलू नये की तुम्ही सांभाळून बोला, टीका करू नका. ते करतात त्याचं काय? आमच्या चर्चमध्ये बसून आमच्या बायांना मारतात त्याचं काय? अरे आमच्या जवान पोरींना हात लावतात, ते असे ढकलतात त्याचं काय? हा, म्हणजे मारायचं त्यांनीच, गुन्हा आमच्यावरच दाखल, आणि ते मस्त चाय आणि थंडा पीत बसतात पोलीस स्टेशनमध्ये. अखंड महाराष्ट्र बघतोय. आज ते सत्य त्या, उद्या आम्ही पण येऊ शकतो. परिस्थिती बदलणार आहे. गाठ आमच्याशी आहे. फिर से एक बार जोर से बोलेंगे, बोल यीशु मसीह की, बोल यीशु मसीह की. मी बोलाल संविधान, तुम्ही बोलाल जिंदाबाद. संविधान, संविधान, संविधान. हे माझे 2 शब्द बोलून मी समाप्त करतो, कारण मला त्रास होतो म्हणून मी जास्ती बोलू शकत नाही. थैंक यू सो मच. हमारे बीच में समीर सुभाष वर्तक जी हैं, जो महाराष्ट्र प्रदेश